हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, तुम्ही जर बाहेर बघत असाल तर पावसाचं छान असं मस्त वातावरण आहे. मुसळधार पाऊस पडतो आणि जेव्हा मुसळधार पाऊस पडतो ना, तेव्हा आपल्याला कांदा भजी, बटाटा भजी म्हणजे भजी प्रकार किंवा गरमागरम वडापाव हे तर आठवतंच म्हणा. पण मग चला, आता बाहेर जर असं छान मस्त असा पाऊस पडतोय, एकदम मुसळधार पाऊस पडतोय, तर अशा मुसळधार पावसामध्ये कांदा भजी झालीच पाहिजे नाही का? तर मग चला, वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग चला, वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात. बाहेर खूप मुसळधार पाऊस पडतो आणि या मुसळधार पावसामध्ये ना ही जी झाडं आहेत ना, ही छान मस्त हिरवीगार दिसत आहेत. आता जेव्हाही असा मुसळधार पाऊस पडतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ना फक्त एकच येतं, भजी. मग ती कुठलीही असो, मग ती कांदा भजी असो, मग ती मिरची भजी असो, मग तो वडापाव असो. आता भजी बोललं ना की तोंडाला पाणी सुटतंच. आणि जेव्हाही असा मुसळधार पाऊस पडतो ना, तेव्हा सगळ्यांनाच गरम गरम भजी खावीशी वाटते. तर मग चला, आपण छान मस्त आज भजी करूया. तर पहा, तुम्ही इथे हे कांदे बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल, तर आज आपण कांदा भजी करणार आहोत. तर पहा, इथे मी अगदी 6 ते 7 असे मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला भजी किती क्वांटिटीमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात. पण भजी करण्यासाठी साधारणपणे 4 किंवा त्याच्या पुढे 4, 5, 7 जसं पण 4 तरी कांदे ॲटलीस्ट घ्या. म्हणजे कसं ना, त्याची भजी छान मस्त होते. 2 किंवा 3 कांद्यांची भजी अजिबात होत नाही. तर 4 कांद्यांची भजी छान होते किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कांदे घेऊ शकतात. तर पहा, मी इथे 7 कांदे घेतले होते. आता कांदे थोडे लहान मोठे आकाराचे असतात. आता पहा, ह्याची कांद्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे आणि एका कांद्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर पहा, तुम्ही हा कांदा आडवा कट करू शकतात, उभा कट करू शकतात. आता हा जो कांदा आहे, त्या कांदा मी आडवा कट करून घेणार आहे आणि कांदा अगदी पातळ असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात की मी अशा पद्धतीने हा कांदा आडवा कट करून घेतलेला आहे. आता ना, कांदा भजी करताना आहे ना, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर मी कांदा कापताना ना, माझ्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे जो कांद्याचा जो तिखटपणा आहे ना, तो डोळ्यांना एकदम तो जाणवतो. म्हणजे काही जण म्हणजे कांदा कापतात, पण त्यांना ना त्यांच्या डोळ्यातून ना पाणीच नाही येत. माहीत नाही का? काय याचं कारण काय, याचं रिझन काय, मला काहीच माहीत नाही. पण जेव्हा मी कांदा कापते ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी खूप येतं. कांद्याचा तिखटपणा असताना तो डोळ्यामध्ये जातो. तर पहा, मी कांदा असा कट करून घेतलेला आहे. आता पहा, इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ही भजी अगदी झणझणीत हवी असेल ना, तर मग तुम्ही इथे जास्त तिखट ज्या मिरच्या असतात तुम्ही त्या घेऊन आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची छान मस्त आपण पेस्ट करून घेऊया. आता पहा, चिरलेला कांदा आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे, म्हणजे 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. अर्धा चमचा इथे मी हळद ॲड केलेला आहे आणि इथे आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता ती ॲड करूया. तर पहा, इथे मी ओवा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशोप ॲड केलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की ना, बडीशोपमुळे ना छान मस्त अशी स्वाद पण येतो आणि छान मस्त चव पण लागते. आणि ओवा हा पचण्यासाठी चांगला असतो. तर पहा, याच्यामध्ये ना मी 2 चमचे साखरसुद्धा ॲड केलेली आहे. फक्त मी ते शूट नाही घेतलेलं, मी विसरून गेली शूट घ्यायचं. तर पहा, साखरेमुळे ना पाणी सुटतं कांद्याला, मिठामुळे पण सुटतं आणि
त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आपली जी भजी आहे ना ते क्रिस्पी कुरकुरीत होते. तर पहा आता हे सगळं मी कांद्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी ना असं एक ताट घेतलेल्या ताटामध्ये हा कांदा पूर्णपणे असं मळून मळून घेतलेला आहे. आता पहा याच्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करूया. तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी मी याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर पहा बेसन पीठ ना आपण याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करून हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी पाण्याचा अजिबात वापर नाही करणार. कांद्याला जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच, तुम्हालाही माहिती आहे कांदा पाणी सोडतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भजीचं छान मस्त हे तयार करून घ्यायचं आहे, बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पण हे बॅटर नाहीच आहे, बॅटर हे पूर्ण असं एकदम पातळ पाण्यासारखं असतं. तर पहा अशा पद्धतीने आपण भजीचं मस्त पीठ काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता तेल गरम झालं ना की तेव्हा काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर ही कांदा भजी आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहे. आणि पहा जर तुम्हाला असं वाटलं की हे जेव्हा आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करतो आणि जेव्हा मिक्स करतो, जेव्हा तुम्हाला थोडंसं कोरडं कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी ॲड करू शकता, अगदी 2 ते 3 किंवा 4 चमचे. पण मला पाण्याची अजिबात गरज लागली नाही. अगदी कांद्याला जो पाणी सुटलं होतं आणि त्याच्यामध्येच मी पूर्णपणे बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं. तर पहा भजी तेलामध्ये ॲड करून झाल्यानंतर आपल्याला गॅस ना मीडियम करायचा आहे. मीडियम गॅसवरती अगदी 5 मिनटं ही भजी होऊन द्यायची आहे. 5 मिनटानंतर गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि ही भजी छान मस्त अशी ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवरती साधारणपणे 3 ते 4 मिनटं तळून घ्या. त्यानंतर इथे ही आपली कांदा भजी तयार आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे ही जी कांदा भजी कुठल्याही स्टॉलवरती ही आपल्याला कांदा भजी दिसली ना, शक्यतो कांदा भजी ना कुठे दिसत नाही. म्हणजे काही ठिकाणी ही कांदा भजी बघायला मिळते, पण जेव्हाही आपल्याला ही कांदा भजी बघायला मिळते ना तेव्हा आपण ती भजी घेतो. त्यांना सांगतो की अरे आम्हाला ना 1 प्लेट कांदा भजी द्या. म्हणजे विचार केलेला असतो की फक्त वडापाव खायचा, पण जेव्हा कांदा भजी दिसते ना तेव्हा आपण ते पण ऑर्डर करतो आणि खातो. म्हणजे ती कांदा भजी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर पहा अशा पद्धतीने मी पूर्णपणे ही कांदा भजी मस्त तळून घेतलेली आहे आणि ही कांदा भजी आतून सॉफ्ट, बाहेरून क्रंची कुरकुरीत लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही कांदा भजी नक्कीच ट्राय करून पहा. तर पहा ही जी कांदा भजी आहे, कांदा भजी तुम्ही मिरचीसोबत खाऊ शकतात किंवा कांदा भजी तर अशीच खाल्ली जाते मिरचीसोबत. आणि या कांदा भजीबरोबर एक गोड चटणी असते, पण मी गोड चटणी नाही केलेली, मी आज तिखट चटणी केलेली आहे. तर पहा मी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर 1-2 चमचे काश्मीरी मिरची पावडर ॲड केली. कांदा आणि काश्मीरी मिरची पावडर छान मस्त मिक्स करून घेतली आणि मी ज्या तेलामध्ये भजी तळली होती ना त्यातलंच थोडंसं तेल मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे तो तेल आहे ना गरम गरमच तेल त्या कांदा आणि मसाल्यामध्ये ॲड करा आणि छान मस्त मिक्स करून घ्या. तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. ही चटणी पण खूप छान लागते आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करा. तर पहा इथे चटणी आणि इथे आपली कांदा भजी तयार झालेली आहे. याला कांदा भजी पण बोलतात आणि याला खेकडा भजीसुद्धा बोलतात. तर तुम्हीसुद्धा जर बाहेर पाऊस पडत असेल, मुसळधार पाऊस पडत असेल ना तर तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीने कांदा भजी करून पहा. आणि कांदा भजी असेल तर त्यासोबत चहा हा हवाच नाही का. पण पहा मी इथे भजीसोबत ब्लॅक टी केलेला आहे. तर पहा मी दुधाचा चहा नाही घेत, मला ब्लॅक टी आवडतो, त्यानुसार मी ब्लॅक टी केलेला आहे.